वांगणी गोरेगाव येथे माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। येथील एका 9 वर्षीय मुलाला गावातीलच 3 तरुणांनी निर्दयीपणे जीवे ठार केले। इबाद मुदासिर बुबेरे असं या 9 वर्षीय मयत मुलाचं नाव असून गावातील सलमान मौलवी आणि अन्य 2 साथीदार आरोपींनी मिळून या मुलाला ठार केले। पैशांच्या मागणीवरून ही हत्या झाल्याचं बोललं जातंय। ठाणे जिल्ह्यात येत असलेल्या बदलापूर जवळील वांगणी गोरेगाव येथील कुमार इबाद मुदासिर बुबेरे हा 9 वर्षीय मुलगा 24 मार्च रोजी रात्री 9 वाजता बेपत्ता झाल्याची माहिती पसरली होती। अखेर पीडित इबाद मुदासिर बुबेरे याच्या कुटुंबियांकडून त्याचा शोध सुरू असतानाच रात्री उशिरा बुबेरे कुटुंबाला एका अनोळखी व्यक्तीचा फोन कॉल आला होता। या फोन कॉलवरून अपहरणकर्त्या आरोपींनी इबाद बुबेरे आमच्याकडे आहे असं सांगून 25 लाखांची मागणी बुबेरे कुटुंबाकडे केली होती। या घटनेनं बुबेरे कुटुंब आणि गोरेगाव येथील संपूर्ण गाव हादरून गेलं आणि मुलाचा शोध सुरू झाला होता। याबाबत बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल झाल्यानं पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तांत्रिक आधारे गावातील सलमान मौलवी या तरुणाला ताब्यात घेतलं होतं। अखेर सलमाननं कबुली देत मुलाला अन्य 2 साथीदारांच्या मदतीनं जीवे ठार केल्याचं सांगितलं। इबादचा मृतदेह हा एका गोणीमध्ये भरून आरोपीच्या घराच्या मागे लपवून ठेवल्याचं सांगून पोलिसांनी मयत इबादचा मृतदेह ताब्यात घेतला। परंतु गावातच मोठी बोंबाबोंब झाली होती। त्यावेळी मुलाचा शोध सुरू झाल्यानं मुलाची हत्या केली असं प्रथम समोर आलं। ज्यावेळी बेपत्ता मुलाचा शोध सुरू झाला होता त्यावेळी आरोपी देखील गावकऱ्यांच्या सोबत मुलाचा शोध घेत असल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात आलंय। एकूणच संतप्त गावकऱ्यांनी आता आरोपी कुटुंबाला गावात राहून द्यायचं नाही असा पवित्रा घेतलाय। पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। दरम्यान येथील आमदार किसन कथोरे हे गावात पोहोचले असून गावकऱ्यांना शांत केलं असून आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। त्यानंतर मयत इबादचा मृतदेह बुबेरे कुटुंबानं ताब्यात घेतला। दरम्यान एकीकडे मुस्लिम समाजाचा रमजान हा पवित्र असा महिना सुरू असताना घडलेली ही घटना माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारी ठरली आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, वांगणी।